नमस्कार. तर आज आपण बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणं कापसाची लागवड झालेली आहे. मात्र कापसाची लागवड झालेली असताना या ठिकाणं किती तूट मोठ्या प्रमाणामध्ये झाले आपण ते बघू शकतो. काही ठिकाणं या ठिकाणं तर कापूसच उगलेला नाही आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आता जून महिना सरलेला आहे. जुलैचे देखील आज 12 तारीख असल्यामुळं 12 दिवस झालेले आहेत आणि तरीसुद्धा या शिवारामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पेरणीचा खर्च झालेला आहे आणि या ठिकाणं शेतकऱ्यानं एक खुरपण देखील केलेली आहे. तो देखील खर्च शेतकऱ्याचा झाला आहे. तर आपण बघू शकतो या ठिकाणं पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली असताना या ठिकाणं पिकाची वाढ देखील खुंटलेली आहे आणि अनेक ठिकाणी अशी तूट मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. काही ठिकाणी हे झाड उगलेलं आहे आणि काही ठिकाणं कापसाचं रोप उगलेलंसुद्धा आपल्याला दिसत नाही. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात सापडलेला आहे. एकीकडं सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनं काही जाचक होत्या त्या अटी देखील काढून टाकल्या. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी कधी मिळणार याची शाश्वती अद्याप नाही आहे. कारण अनेक वेळा सरकारने कर्जमाफीच्या तारखा दिलेल्या आहेत. सुरुवातीला 30 जून दिली, नंतर 5 जुलै दिली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. तो कधी मिळेल अशी देखील अपेक्षा अशा संकटावेळी शेतकऱ्यांना आहे. तर आपण पाहू शकतोय पावसाचा मोठा खंड झालेला आहे आणि यापुढे देखील काही दिवस पावसाचा खंड हवामान तज्ज्ञांनी सांगितलेला आहे. त्यानुसार जर विचार केला तर हे कवळं पीक तोपर्यंत टिकेल का नाही याची गॅरंटी आता राहिलेली नाही. आणि बाजूला आपण ऊस देखील पाहू शकतो. हा ऊस आहे. ह्या ऊसाचा जर विचार केला तर हा ऊस आजच्या घडीला किमान डोक्या इतका असायला पाहिजे होता. मात्र पावसाचा मोठा खंड पडल्यामुळं ऊसाचं पीक देखील वाढलेलं नाही आणि त्या ऊसाला देण्यासाठी पाणीसुद्धा नाही. त्यामुळं ऊसाचं देखील उत्पादन या ठिकाणी घटण्याची शक्यता आहे आणि कापसाची आणि या परिसरामध्ये झालेलं सोयाबीन, तूर याची देखील उत्पादन घटण्याची मोठी शक्यता आहे. याचा वाढीवर परिणाम झालेला आहे, याचा उगण्यावरती परिणाम झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यानं कसं जगायचं आणि हा खर्च कसा काढायचा असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते काय अशी देखील चिंता आता शेतकऱ्यांना वाटत आहे. आपण कोणत्या भागात आहात आणि आपल्याकडं पावसाची काय परिस्थिती आहे? बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन शिवारामध्ये सुरुवातीपासूनच खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस झाला. जो रिमझिम पाऊस झाला त्यावरच या ठिकाणी पेरण्या झालेल्या होत्या आणि त्यानंतरची ही भयावह परिस्थिती आहे. सध्या कापसाची जी परिस्थिती आहे त्यावरून लक्षात येते किती अंतर आहे कापसामध्ये. काही ठिकाणी उगलेत तर काही ठिकाणी नाही, अशी गंभीर परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. आपल्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे, काय परिस्थिती आहे, नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा.